धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. या ठिकाणी आपण पाहताय 70 धावांचं मोठं टार्गेट दिलंय आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी हरेश आणि अमित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मोठं टार्गेट धावा कशा पद्धतीनं शिंदे सर या ठिकाणी त्वरित या. तुषार शिंदे सर. तुषार शिंदे सर त्वरित संपर्क साधा. सात धावा धावपलकावरती आहेत. 7. चांगली सुरुवात मिळाली आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थात वालिवली टीमला देखील चांगली सुरुवात मिळालेली आहे. वालिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये चामटोली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन केले. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. वाव व्हॉट अ स्टॉप दॅट इज. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिले आणि खरं तर ह्याच मैदानावरती हे शक्य आहे. लसग्रेन आउटफील्ड तुम्ही पाहताय आणि याच मैदानावरती तुम्हाला डाईव्ह वगैरे करणं शक्य आहे. 9 धावा धावपलकावरती. 9 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 विदाऊट लॉस. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. चुकीचे जजमेंट पाहायला मिळाला आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11. अकरा धावा धावपलकावरती आहेत. 11. लॉंग हॉर्न क्षेत्रामध्ये बॉल आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. कडक फटका आहे. धावा मिळतील 4 चौकार. सनी
कुणाल बोराडे आणि वालिवली टीमसाठी सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 18,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. 17 धावा धावफलकावरती आहेत. सनी म्हस्कर आणि कुणालदादा बोराडे यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 18,000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. आता मात्र पारितोषिक वाढत जातील. धावफलकावरती आपण पाहताय 17 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मिळाली आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे हर्षदला. 17 वरती 1. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू आहे. वालिवली आणि चामटोली या 2 संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला. सुरुवात आकर्षक केली. यावेळेस लॉंगॉनला चेंडू येतोय. चांगला फटका खेळलाय. मात्र फिल्डर सुद्धा चुस्त तंदुरुस्त पाहायला मिळतोय. पकडून फेक करतोय. या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड चाललंय पुढं. 18 वरती वालिवली संघ मैदानावरती. 21 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. वालिवली विपक्ष चामटोली असा सामना मैदानावरती. गोलंदाज हर्षद राईट ऑन ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला टाकलाय. बॅट फिरवली. गती परिवर्तन होतं. कदाचित थोडीशी गती कमी केली. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आलाय. अमित मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करतोय. वैयक्तिक 14 धावा त्यानं बनवल्यात. 18 वरती 1. दुसरं षटक चालू केलंय. हर्षद गोलंदाजी करतोय. शांत संयमी आणि अभ्यासपूर्ण गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 15. त्यानंतर आपण पाहाल तर या षटकात थांबवून ठेवलंय. फटका खेळलाय. काव कॉर्नर झोनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडेल, फेकेल. 1 सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं. फटका चांगला होता. मात्र निश्चित आपण पाहाल सीमारेषेवरती फिल्डर तैनात आणि त्यानं चेंडूला पकडून फेक केलं. तोपर्यंत फक्त 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात वालिवली संघ मैदानावरती ताकदवर बॅटिंगसाठी ओळखला जातो. बॅटिंग करावी लागेल. इथं फटका खेळलाय कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूला अडवतोय. 1 सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 15 धावा पाहिल्या. षटक दुसरं संपतंय. फक्त 6 धावा इथं खर्च करतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश करतायत. या षटकात फक्त 5 धावा आल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा वालिवली संघाची धावसंख्या. चला थोडंसं आपण स्पीडअप करूया. सत्तर धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी दिलं. चामटोली संघानं तब्बल 69 धावा बनवल्या आणि 70 धावा बनवण्यासाठी या ठिकाणी परावृत्त केलं बॅटिंग करणाऱ्या वालिवली या संघाला. बॅटिंग करत असताना आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 20 धावा धावफलकावरती आहेत. आतिश आणि अमित ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. आतिशच्या बॅटमधनं 2 धावा. अमितच्या बॅटमधून आपण पाहताय 15 धावा. स्कोर कार्ड या ठिकाणी वेगानं पुढे सरकवावं लागेल. 18 बॉल आणि 50 ची गरज. या मैदानावरती आपण पाहताय चौफेर मोकळं मैदान आहे. धावा बनवणं निश्चितच शक्य आहे. फटका चांगला. आकाशात आबाळात मारलेला फटका. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन आतिशच्या बॅटमधनं हा वालिवली ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं डॉन
डॉनची भूमिका इथं आतिश पार पाडेल का? षटकार आलाय, इथं सुद्धा फटका खेळलाय, हवेमध्ये आहे, फिल्डर साठी चेस, हातात चेंडू जातोय. आता मात्र ताकद कमी पडली त्या ठिकाणी, विकेट येते. फलंदाज माघारी परतत असताना आतिशचा हा झेल टिपलाय, फलंदाज बाद. आठ धावांचं योगदान दिलं आणि मैदानाच्या बाहेर येत असताना आतिशला आपण पाहिलं. मयुरेश येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. समीकरण जर तुम्ही पाहिलं तर अजूनही भरपूर धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 26 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. 16 बॉल आणि 44चं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. नवीन फलंदाज, नव्या दमाचा बॅट्समन येतोय. 16 चेंडू बनवायचे आहेत, 44 धावा. मयुरेश स्ट्राइक एंड वरती मयुरेश खेळतोय. मोठ्या फटक्यांची गरज, संघाला धावा बनवून द्याव्या लागतील. या ठिकाणी आपण पाहताय बॅटची एज, विकेट किपर चेंडूला अडवतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. ते 27 या धावसंख्येवरती. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 2 षटकं आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. 27 धावा धावफलकावरती जोडल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र टार्गेट जर आपण पाहिलं तर फार मोठं, 70 धावांचं मोठं टार्गेट दिलंय. टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने करतायत? दिनेश गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत, 7 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. फटका चांगला खेळलाय, मात्र मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धावेचं योगदान येईल, धावफलकावरती जोडलं जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वालिवली संघाला बनवायच्या आहेत तब्बल 70 धावा. कशा पद्धतीने बनवल्या जातील? दिनेश गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडू फेकलेत. स्कोर कार्ड 28 या धावसंख्येवरती. यावेळेस पहा, फटका चांगला खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावर फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने अडवलाय, बॅकअप ठेवलाय सीमारेषेच्या जवळ. डीप पॉइंटला फिल्डर होता, चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवतायत. 29 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच, 3रं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. दिनेश राईट अमोर द विकेट. इथं पहा, पॉइंटच्या डोक्यावरनं नजाकत भरा फटका, क्लासिकल अंदाज, वालिवली ब्रँडेड स्ट्रोक, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. संपलेला आहे. धावफलकावरती 11.00 ची सरासरी, 33 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात वालिवली या टीमनं. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 37 धावांची आवश्यकता. 12 बॉल 37 धावा, आखरी 12 गेंदे 37 रनों की जरूरत. लास्ट 12 डिलिव्हरी रिमेनिंग, 37 रन्स टू विन. 12 चेंडू 37 धावा. मैदानावरती कशा पद्धतीने संघर्ष पाहायला मिळेल? मोठा संघर्ष आहे. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर, दोन्ही संघ अतिशय मोठ्या ताकदीचे पाहायला मिळतील. मैदानावरती संघर्ष जरूर करतील. बदलापूर वांगणी परिसरातील 2 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला संलग्न असणाऱ्या या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. 12 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. एका बाजूने वालिवली संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूने चामटोली संघ खेळतोय. दोघांच्या दरम्यान चाललेली ही काटेकी टक्कर. 18.50 ची रिक्वायर्ड 100 ची सरासरी पाहायला मिळते. बनवाव्या लागतील त्या 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू 37 धावांचं समीकरण इथं पार करायचंय. मॅच मध्ये कशा पद्धतीने ट्विस्ट पाहायला मिळेल? 2 फलंदाज मैदानावरती संघर्ष करतायत, मयुरेश आणि
अमित हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. चला स्पीडअप करा. सामटोली संघ मित्रांनो, आपण थोडंसं वेळेची काळजी घ्या. षटक क्रमांक 3 संपलंय. 33 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वालिवली आणि चामटोली या दोन संघांच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती प्रदर्शित होत असताना स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल अर्थातच बदलापूरची ही ऐतिहासिक आणि सुंदर मनमोहक क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये चाललेला हा रणसंग्राम. बदलापूर ग्रामीणच्या दोन टीम खेळत आहेत. वालिवली विपक्ष चामटोली. 12 बॉल आणि 37 ची गरज. पहिलाच बॉल चेक केला जाईल. डीके सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. लेग स्टंपला सोडून गेलेला हा चेंडू. एका धावीची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 34 या स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 34. 12 चेंडू आणि 36 ची गरज. प्रत्येक षटकात 18 धावांची गरज. हे षटक फार महत्वाचं. षटक क्रमांक 4 चालू झालंय. गोलंदाज हर्षद आलाय. गोलंदाजी मार्क वरती या. पहिल्या षटकामध्ये त्यांना आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या. या षटकाचा विचार केला, पहिलाच बॉल वाईड येतोय. अवांतरची 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सुद्धा सुंदर पद्धतीने जज केलं. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडूला जाऊन दिले. वाईट बॉलचा इशारा येतोय. चांगल्या पद्धतीने जज करतोय. एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकेल ते 35 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 35 ची गरज. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता पार करायचा आहे. चांगल्या पद्धतीने इथं फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी दूरवर राहतोय. जाऊन अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आबाख्याच्या बाहेर. दणदणीत खणखणीत ब्रँडेड आणि क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळतोय. अंगांवरती फिल्डर आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडण्यात असफल. अतिघाई संकटातनी. अतिघाई संकटातनी चेंडूला अडवत असताना थोडीशी चूक केली. इथं तुम्ही बोट पकडायला द्याल तर हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीत. 2 धावा आल्या. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलाय. मैदानावरती संघर्ष योद्धा मयूर मैदानात बॅटिंग करतोय. 10 चेंडू 29 ची गरज. हा चेंडू चांगला टाकलाय. थोडीशी वेगानं बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. मयुरेश आणि अमित हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. वालिवली संघाला इथून आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. इथं शॉर्ट पे चेंडू पुल करत असताना चूक केली आहे. बॅट वरती चेंडू आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना यावेळेस आपण पाहताय हर्षद. पहिल्या 2 चेंडूंवरती धावा भरपूर आल्या. तिथून मात्र त्यानं कमबॅक केलं. धडा घेतलाय. चामटोली संघासाठी यावेळेस ओरपी चेंडू आहे. फटका दमदार. फटक्यात वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. मयूरच्या बॅटमधनं हा हवाई हल्ला. मयुरेश जबरदस्त फटकेबाजी करतोय. षटकार. मगर आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडतोय, फेकतोय. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप रचतायत. 3 षटकांचा मित्रांनो खेळ 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती जोडल्या तब्बल 50 धावा. टीम वालिवली संघ मैदानावरती संघर्ष करतोय. त्यांच्या संघर्षाला सलाम. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. 6 बॉल 20 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या 6 चेंडूंवरती बनवाव्या लागतील 20 धावा. आखरी 6 गेंदे 20 रनों की जरूरत.
लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 20 रन्स टू विन. मैदानावरती जबरदस्त संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. मयुरेश खेळतोय 16 धावांवरती, अमित खेळतोय 20 धावांवरती. 6 चेंडू आणि 20 धावा इथून बनवायच्या आहेत. मैदानात बनवल्या जातील का? क्रिकेटच्या मैदानावरती काहीही घडू शकतं. हे मैदान आहे ज्या मैदानानं जास्तीत जास्त धावा 6 चेंडूंवरती चेस होताना सुद्धा पाहिल्यात आणि याच मैदानानं मित्रांनो 6 चेंडू 1 धाव डिपेंड होताना सुद्धा पाहिलेली आहे. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती वालिवली संघ विजय मिळवेल की चामटोली संघ विजय मिळवेल यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. त्रिमूर्ती अर्थातच आई एकविरा ग्रुप बदलापूर आयोजित ही आमदार चषकाची सुवर्ण द्या आणि या रात्रीला चाललेला हा थरार अर्थातच ऋतिकभाई भोईर, संदेशजी राऊत, त्याचबरोबर दर्शनभाई थोरवे या 3 चेहऱ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आपण एन्जॉय करताय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावांचं लक्ष्य पार करायचंय. करण आलाय गोलंदाजी मार्कवरती. संघाला तावरेल का? चला थोड्याशा वेळेची काळजी घ्या. जवळ आपण पाहताय तर घड्याळात या ठिकाणी 1 वाजण्याचा सुमार होतोय. 1:15 वाजलेला आहे. वेळेची काळजी घ्या. अजून इथून मोठं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचंय याची काळजी आपण फक्त घ्या. 6 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 20 धावा. आंबेशिव आणि दहिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आंबेशिव आणि दहिवली 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहा. सामना विद्यमान. 6 चेंडू 20 ची गरज. पहिलाच बॉल बॅट फिरवली आहे. बॅटची एज आणि पहिल्याच बॉल वरती दिलेला हा 440 चा मोठा झटका. फलंदाज माघारी परततोय. अमित ज्यानं स्वप्न दाखवलं ते स्वप्न भंगलंय. विकेट. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क साधा. आपण टॉस करूयात. तत्पूर्वी आपण पाहाल 6 चेंडू आणि 20 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती करणनं या ठिकाणी फलंदाजाला माघारी पाठवलंय. अमित जो मैदानाच्या आतमध्ये 20 धावांवरती वैयक्तिक खेळत होता, संघर्ष करत होता, त्या संघर्ष योद्ध्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. उर्वरित 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. सलगचे 2-3 मोठे फटके आले तर अलीकडच्या मॉडर्न डेज क्रिकेटमध्ये या धावा जास्तीच्या नाहीयेत. 5 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 5 चेंडूंवरती 20 धावा कशा बनवल्या जातील? नव्या धावांचा नवा फलंदाज मैदानावरती आलाय. हर्षदनं खेळलेला हा फटका चेंडू हवेत. झेलची संधी निर्माण झाली आहे आणि हा झेल ड्रॉप झालाय. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. मयुरेश स्ट्राइक एंड वरती खेळतोय. निश्चितच स्वतःवरती विश्वास आहे आणि हा विश्वास या ठिकाणी सार्थ करण्याच्या तयारीत पाहायला मिळेल. या चेंडूवरती सिंगल 1 धाव आली आहे. इथून आपण पाहाल तर समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 4 चेंडू शिल्लक आणि 19 धावा. 4 बॉल 19. वाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जास्तीचा चेंडू. मयुरेची दहशत आहे कारण त्यानं ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे निश्चित गोलंदाजांवरती दडपण आहे. आपण पाहिलं तर चामटोली संघ फ्रंटफुट वरती जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉल 18 ची गरज. मात्र क्रिकेटचा खेळ कधीही पलटू शकतो. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. या चेंडूवर आक्रमक हल्ला. हवाई हल्ला. उंची गाठलीये. लांबी सुद्धा गाठत असताना मैदानावरती आग लावलीये. बॅटिंग करत असताना मयूरच्या बॅटमधनं गरुड झेप. चेंडू सीमा पार. षटकार.
फटका पुन्हा चांगला आहे, फटक्यात पूर्ण वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. धन्यवाद. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे, कुणी या ठिकाणी येणार नाही. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पंचांचा इशारा थर्ड अंपायर चेक करायचा. हाईट फॅक्टर चेक करूयात. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, विष्णू शिंदे सरांचा इशारा आलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूयात. 3 बॉल 12ची गरज होती. षटकार आलाय. दर्शन सर तुम्ही मागच्या बाजूला या. घाई करू नका, पुन्हा एकदा चेक करा. थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आलेला आहे. 6 धाबा मिळतील. उर्वरित 3 बॉल 12ची गरज होती. इथं आपण पाहताय टेन क्रिकचा कॅमेरा आहे मित्रांनो. इथं क्वालिटी तुम्हाला अगदी पाण्यासारखी मिळेल. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना ऑन केलाय. मैदानावरती कसा सामना असावा याचं ज्वलंत उदाहरण पेश करतोय मयुरेश. संघर्ष योद्ध्याची भूमिका पार पडत असताना वाईड बॉल. अजून आपण पाहताय तर सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. चामटोली विपक्ष वालिवली अशी मॅच. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये मनगटावरती विश्वास ठेवलाय आणि या विश्वासावरती खरं उतरत असताना फटका खेळलाय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय, फेकतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी आले. नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा कंप्लीट झाल्या. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मित्रांनो सूचना लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा रूल आहे. मित्रांनो वालिवली संघ, आपण आपल्याला ज्या खुर्च्या दिल्यात त्या खुर्च्यांमध्ये बसून घ्या. काळजी करू नका. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. आयोजन समितीच्या या सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच दॅट इज. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मॅच. जवळ जवळ आपण पाहताय तर घड्याळात 1:15 वाजून गेलेले आहेत. मात्र जगन्नाथ क्रीडा संकुलावरती 4ही बाजूला आपण पाहताय तुडुंब गर्दी प्रेक्षक राजाची. एका बाजूला चामटोली खेळतीये, दुसऱ्या बाजूला वालिवली खेळतीये. पुढच्या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला बाजूच्याच गावातील आंबेशिव संघ पाहायला मिळेल. त्याचबरोबर दहिवली संघ, बदलापूर नगरीच्या ग्रामीणच्या तुफान टीम खेळतायत आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जिथं गर्दीचं महापूर ते आपलं सर्वांचं लाडकं बदलापूर. या ठिकाणी आपण पाहताय 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. संघर्ष योद्धा मयूर खेळतोय. 1 बॉल 3. यावेळेस फुलटो चेंडू आहे, फटका खेळलाय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी धावताय. 2 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न आहे. आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी फलंदाज होतोय धावबाद. ज्यानं संघर्ष केला त्याला इथून मैदान सोडावं लागेल. सामना जरूर जिंकलाय मित्रांनो या ठिकाणी चामटोली या टीमनं. मात्र या सामन्यात मन जिंकली ती वालिवली या संघानं. वेल प्लेड बॉईज. अतिशय चुरशीचा हा सामना या ठिकाणी पार पडला. दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी भरपूर कष्ट घेतले, जिद्द चिकाटी दाखवली, शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना आणला. मात्र शेवटच्या मोमेंटला हा सामना या ठिकाणी वालिवली संघानं हातातनं गमावलाय. 1 चेंडूवर 3 धावांची आवश्यकता होती. कदाचित मयुरेशला फुलटो चेंडू मिळाला होता, मात्र भरपूर दमछाक त्याची फार वेळापासून झाली होती. यावेळेस फटका प्रॉपर झाला नाही आणि हा सामना जातोय तो टीम चामटोलीच्या खात्यामध्ये. सामना जरूर जिंकला चामटोलीनं, मात्र मन जिंकली या वालिवली टीमनं. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक आपण करूयात. मॅच मध्ये विजेता होत आहेत टीम चामटोली. आणि